नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची आणि मोठी बातमी। ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारची आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये बैठक होणार आहे। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या मागण्यांसंदर्भात ही बैठक होणार आहे। ओबीसींच्या शिष्टमंडळामध्ये 6 मोठे ओबीसी नेते आणि हाकेंचे 4 समर्थक असतील। ओबीसी शिष्टमंडळामध्ये छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे आणि लक्ष्मण हाकेंचे 4 समर्थक असे शिष्टमंडळ असेल। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन देण्याची लक्ष्मण हाकेंची मागणी आहे। त्यामुळे आज संध्याकाळच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारची आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती होणार आहे। काही वेळापूर्वीच सरकारच्या शिष्टमंडळानं हाकेंची भेट घेतलेली होती आणि यावेळेला हाकेंची फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून चर्चा सुद्धा झाली, संवाद सुद्धा झाला आणि त्यावेळेला माहिती देण्यात आलेली आहे की आज संध्याकाळी 5 वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। ओबीसींच्या या शिष्टमंडळामध्ये 6 मोठे नेते असणार आहेत। पहिलं नाव ते म्हणजे छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांचं। वडेट्टीवार आणि पडळकर यांचा सुद्धा शिष्टमंडळामध्ये समावेश असणार आहे आणि त्यासोबतच छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे सुद्धा असतील। हे 6 मोठे नेते जे आहेत या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत आणि हाकेंचे 4 समर्थक सुद्धा या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत। असे 10 जणांचं शिष्टमंडळ आणि सरकारची आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारची आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। लक्ष्मण हाके आणि वाघमारे हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। 9 दिवसांपासून त्यांचं उपोषण जे आहे ते सुरू आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही त्यांची प्रमुख मागणी। ओबीसींच्या शिष्टमंडळामध्ये कोणकोणते 6 मोठे नेते तर विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। हे 6 मोठे नेते या शिष्टमंडळामध्ये असतील आणि हाकेंचे 4 समर्थक सुद्धा या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत आणि त्यांची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये होणार आहे। काही वेळापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळानं हाकेंची भेट घेतली। वडीगोद्री या गावी जात गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर हे 4 जण जे आहेत ते भेटलेले होते हाकेंना, वाघमारेंना आणि यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून हाकेंचा संवाद सुद्धा झाला। ओबीसी बांधव काहीसे आक्रमक सुद्धा झालेले होते। हाकेंनी त्यांना शांतता राखण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। ज्यावेळेला लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून संवाद साधला त्यावेळची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय आणि संध्याकाळी 5 वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये ही बैठक होतीये संध्याकाळी 5 वाजता।